आमच्यासाठी हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये अगर आम्ही हिंदुत्वावर अगर निवडणुका लढवायच्या नाही तर मग कुठे करायच्या? म्हणजे आहे ना, हिंदू महापौर बसला त्यांना मिरची लागते, पण मुसलमान महापौर बसला, बुरकेवाली महापौर बसली त्यांना काही हरकत नाही. हे आमचे उद्धव ठाकरे यांचं तर राजकीय धर्मांतरच झालेलं आहे. आता हे रस्त्यावर येऊन शुक्रवारचे नमाज पडायला सुरू केले ना, तुमच्या घराच्या बाहेर येऊन शुक्रवारची नमाज पडतील, तुम्ही काही करू शकणार नाही. मुंबईमध्ये आपलं अस्तित्व काय राहील याचा विचार करून मला असं वाटतं 15 तारखेकडे पाहिलं पाहिजे. असं वाटत होतं की आता हे दोघे एकत्र आले त्यामुळे डबल पॉवर किंवा डबल धमाका होईल. तर जावा त्या बहिरामपाड्यामध्ये, जावा त्या नलबजारमध्ये आणि तिथे सांगा त्या गोलटोपी दाढीवाल्यांना सांगा, बाबा तुम्ही मराठी बोला. हाय हिंमत तुमच्यामध्ये ना सीट्स दिल्यात त्यांनी कोणाला? मनसेला. हा ठीक आहे, पण ते त्यांच्या मर्जी ते दिले आहेत का? अडकलेत राज ठाकरे असं वाटतं. दिसतं तरी असं आहे. ठाकरेंची सुद्धा तिसरी पिढी आता प्रचार करतेय किंवा आता एकत्रित त्यांनी प्रेझेंटेशन केलं. पाहिलं का तुम्ही ते प्रेझेंटेशन? कसं वाटतं? हो, कार्टून नेटवर्क बघायचं मी बंद केलेलं आहे. इंटरव्ह्यू घ्यायची असते तेव्हा ह्यांच्यात सामनाचा संपादक लागतो. कधीही तिखट बोलणाऱ्या लोकांच्या समोर, कधीही परखड प्रश्न विचारणाऱ्या लोकांच्या समोर इंटरव्ह्यू देण्याची हिंमत करतात का? द्यावं कधी वृषालीजींना इंटरव्ह्यू.